माता की जय, दुर्गा माता की जय. हो हो हवा कोणाच्या बी घरात काय घुसायला असं तुम्ही कोण आहे? अण्णा तुम्ही काय बोलायलाय? तुम्ही स्वतःच्या पोरगाला विचारायला लागलाय. शुभ आहे मी. शुभ तू आणि ही असली कापड का घातलीस? दाढी बिडी का वाढवलीस? मी ते शुभ काय लपवायलास आमच्यापासनं? शुभ तुला आमची शपथ आहे, खरं खरं सांग काय करायलायस ते? माझ्याकडे सुपरवायझरचा जॉब आहे, करशील? हे पैसे ठेव. अरे आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या त्या घर मालकाला दे आणि डिपॉझिट म्हणून. तुला जर पहिल्या दिवशी काम करायचं नसेल ना तर ॲडव्हान्सचे पैसे घेतले ते परत आणून दे ऑफिसमध्ये आणि मग जा हवं तिथे. अरे पण तू शावलीच्या घरी का गेलास? तुला तिथं कोणी ओळखलं असतं तर केवढ्यात पडलं असतं बाबा ते. आई तसलं काही बी नाही होणार आहे. म्हणून मी वेश बदललाय ना आणि तुला मी वचन देतो, श्रावणीच्या लग्नात मी कुठली बी अडचण आणणार नाही. शुभू मला तुझ्याकडनं अजून एक वचन पाहिजे. असं एक वचन? होय, काय? तुझं लग्न माझ्या सांगण्यानुसारच होईल. मी ठरवलेल्या पोरीशीच तुला लग्न करावं लागल. बघ आई मला काय म्हणायचं ते तुला नको असेल तर ती नोकरी सोड की, पण त्या श्रावणीच्या घरी जायची काय बी गरज नाही. तुला दुसरी नोकरी मिळेपर्यंत मी काहीतरी बघतो. पाहिजे तर मी माझं मंगळसूत्र विकतो. आई पण काय बडबडतीयस तू? बघ जोपर्यंत शुभू जिवंत ना तुला मंगळसूत्र ऐकायची वेळ येणार नाही आणि मी येऊ बी देणार नाही. मला दे वचन, माझ्या पसंतीच्या पोरीशी तू लग्न करणार म्हणून, आणि मी सांगत तवाच, आणि तू दिलेला शब्द परत घेणार नाही म्हणून. दे वचन. मी तुला वचन देतो. सर, मी तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन. तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पुन्हा असं करू नकोस. हो सर. आओ रुद्र सर, शांत व्हा, शांत. मी शांत नाही होणार. मी नाही होणार शांत. त्या श्रावणीने तिच्या बापाला जाऊन कंप्लेंट केली माझी. तिची एवढी हिंमत, तर मी नाही होणार शांत. मी शांत बसणार नाही. मग ह्याची शिक्षा तर तिला मिळायला पाहिजे. मिळणार ना, याची शिक्षा तिला मिळणार. पण एकदा का आमचं लग्न झालं ना, मग तिला दाखवतो हा रुद्र प्रताप काय चीज आहे. अहो नाही हो रुद्र सर, अपमानाची जखम जेव्हा ओली असते का नाही तेव्हाच बदला घ्यायचं. म्हणजे कसं मज्जा येते. खटक्याव बोट, जाग्याव पलटी. काय तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आत्ता कसा बदला घेणार? एक आयडिया आहे माझ्याकडे. तुमची उष्टी हळद तर श्रावणीला लागणार आहे ना, मग त्या हळदीत ठेचा मिक्स केला तर. आयडिया चांगली आहे, पण सगळ्यांसमोर कसं करणार आहे? शक्यच नाही ना. का शक्य नाहीये? विसरलासा काय तुम्ही? हो तुम्ही पोलीस आहात आणि मी आहे की तुमच्या जोडीला. एक मिनिट, आलोच काय मी, चट्ट दिशी आलो. ढंढडा.
किचन मधून तिखट हिरव्या मिरच्या घेऊन आलोय मी. आता विचार करा, जर या मिरच्यांचा ठेचा केला आणि जी उष्टी हळद श्रावणीला लागणार आहे त्याच्यात मिक्स केली तर काय होईल? सगळीकडे नुसता झंझनाट होईल, हाय का नाही? तू म्हणते ते पटतंय मला, पण कोणाला कळलं तर काय? नाही कळणार कोणाला, मी आहे की. पण रुद्र सर, तुम्हासनी लाल बुंद झालेली सुजलेली नवरी चालेल ना? चालेल ना, कारण मला आता फक्त बदला घ्यायचा आहे बस. मला रुद्रच्या रूम मध्ये जाऊन बघायला पाहिजे, त्याच्या हाताला मिरच्या कशा काय लागल्या असतील. रुद्रनं या मिरच्या हातानं कुस्करल्या, त्या लहान मुलाचा हात त्याच्या हाताला लागला म्हणून त्याचा हात झोंबायला लागला. पण रुद्रनं या मिरच्या अशा कुस्करल्या का असतील? त्याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? रुद्र नक्कीच काहीतरी मोठा कांड करणार आहे.